मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर शैलेंद्र देवाणकर. मित्रांनो, पाकिस्तानमध्ये पीओके म्हणजे पाक व्याप्त काश्मीरमधलं जे जनआंदोलन आहे, जे गेल्या काही महिन्यांपासून अतिशय तीव्र झालेलं आहे. आता ह्या जनआंदोलनाला आंतरराष्ट्रीय जागतिक स्तरावरती पाठिंबा मोठ्या प्रमाणावरती मिळायला लागला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जागतिक पातळीवरती आता त्याची दखल घेण्याचं सुरू झालं आहे. पाकिस्तान आपल्याकडनं पूर्ण प्रयत्न करतोय. पाकिस्ताननं आपले परराष्ट्र धोरण, आपले अमेरिकेबरोबरचे सगळे संबंध हे सगळे पणाला लावलेत की जेणेकरून याचा कोणताही प्रतिसाद हा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरनं उमटू नये आणि कोणत्याही पद्धतीने त्या संदर्भामध्ये कन्सर्न किंवा चिंता ही कोणत्याही जागतिक व्यासपीठावरनं व्यक्त केली जाऊ नये. हा पाकिस्तानचा अंतर्गत प्रश्न आहे असं सगळं जरी दाखवण्याचा प्रयत्न पाकिस्तान करत असला तरी देखील आता ह्या संदर्भामध्ये पडसाद जे आहेत हे जागतिक पातळीवरती पडायला लागलेले आहेत आणि त्यामुळे पाकिस्तानवरचा जागतिक पातळीवरचा राजनैतिक दबाव जो आहे तो सातत्याने वाढताना दिसून येतो आहे. हे जे जनआंदोलन होतं हे प्रामुख्याने 27 जुलैला म्हणजे ह्या महिन्याच्या 27 तारखेला त्या ठिकाणी ज्या पीओकेची जी असेंब्ली आहे, तिथलं जे विधिमंडळ आहे त्यासाठी निवडणुका होणार आहेत आणि त्याच्यापूर्वी हा जो सगळा संघर्ष सुरू झाला आहे, ह्या निवडणुका पूर्णपणे वेगळ्या आहेत. त्याचं एक वेगळं महत्त्व आहे. ते का आहे याकडे मी येणार आहे. मात्र हा जो जनआंदोलन आहे ज्याला पाकिस्तानच्या लष्कराने, आसिम मुनीर त्यांचे लष्कर प्रमुख आहेत, त्यांनी अत्यंत निर्दयीपणे त्याला दाबून टाकण्याचा प्रयत्न केला. तिथल्या जनतेची अतिशय साध्या आणि ज्या बेसिक फंडामेंटल अशा प्रकारच्या मागण्या होत्या अन्न, वस्त्र आणि निवाऱ्याच्या, त्या देखील पूर्ण करण्यात आलेल्या नाही आहेत आणि त्यासाठी हे जनआंदोलन आणि तिथल्या लोकही मोठ्या प्रमाणावरती लाखोच्या संख्येने लोकही रस्त्यावरती आलेली होती. त्यांना याची कल्पना देखील नव्हती की याचं स्वरूप जे आहे, याची व्याप्ती जी आहे ती इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वाढत जाईल. खरं तर हा सगळा संघर्ष सुरू झाला एका अतिशय बेसिक गोष्टीसाठी आणि ती होती कणिक, आटा. त्यांना, तिथल्या लोकांना अगदी त्यांच्या अत्यंत मूलभूत अशी जी अन्नाची त्यांची गरज आहे ती म्हणजे त्यांचा आटा, ब्रेड हे देखील त्यांना मिळत नव्हतं आणि त्या मागणीसाठी इलेक्ट्रिसिटी नाही आहे. महत्त्वाचं म्हणजे पीओकेमधनं म्हणजे जो इंडस रिव्हर सिस्टम आहे, या इंडस रिव्हर सिस्टममधल्या ज्या 6 नद्या आहेत, या 6 नद्या पीओकेच्या माध्यमातून पाकिस्तानमध्ये जातात. आज पंजाबमध्ये जो तुम्हाला पंजाब पूर्णपणे हरित पंजाब दिसतो आहे पाकिस्तानमधला आणि त्यांचा जो विकास घडून आला आहे हा प्रामुख्याने इंडस वॉटर सिस्टममधनं घडून आलेला आहे, इंडस वॉटर रिव्हर्समधनं घडून आलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या पीओकेतनं जातात. त्याच्यावरनं पाकिस्तानमध्ये हायड्रो इलेक्ट्रिसिटी ही प्रोड्यूस केली जाते. मात्र आज ज्या पीओकेच्या माध्यमातून हे सगळं केलं जातं आहे त्या पीओकेमध्ये इलेक्ट्रिसिटीचा प्रचंड मोठा प्रॉब्लेम आहे. त्याचप्रमाणे तिथं वीज देखील अजून ग्रामीण भागापर्यंत पोहोचलेली नाही आहे. लोकांचे बेसिक जे इश्यूज आहेत ते देखील सॉल्व्ह होत नाही आहे आणि ते आता तुलना करायला लागलेले आहेत भारताबरोबर. आणि महत्त्वाची म्हणजे भारतात जम्मू आणि काश्मीरमध्ये ज्या पद्धतीचा आर्थिक विकास हा झपाट्याने घडून यायला लागला आहे, ज्या पद्धतीच्या गुंतवणुकी त्या ठिकाणी वाढायला लागलेल्या आहेत, लोकांना ज्या वेलफेअर स्कीमचे बेनिफिट आहेत ते डायरेक्टली लोकांच्या अकाउंटमध्ये ज्या पद्धतीने जायला लागलेले आहेत, तिथं टुरिझम ज्या पद्धतीने प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वाढायला लागलेला आहे, याचप्रमाणे शैक्षणिक क्षेत्र असेल, औद्योगिक क्षेत्र असेल, ज्या पद्धतीने तिथं सिस्टमॅटिक विकास जम्मू आणि काश्मीरमध्ये घडून येतोय त्याच्या तुलनेमध्ये पीओकेमध्ये काहीही घडत नाही आहे. आणि ते घडत नसल्यामुळे ही जी तुलना आहे ती मोठ्या प्रमाणावरती तिथले जे नेते आहेत, विशेष करून त्यांची जी आवामी ॲक्शन लीग आहे, जनता आवामी ॲक्शन लीग, त्यांनी हे सगळे प्रखरपणे ह्या गोष्टी मांडायला सुरुवात केली, तुलना करायला सुरुवात केलेली आहे. यापूर्वी देखील पीओकेमध्ये अशा प्रकारची जनआंदोलनं झाली होती. त्यामध्ये त्यांच्याकडनं ज्या मागण्या केल्या गेलेल्या होत्या त्या देखील काही प्रमाणामध्ये पाकिस्तान त्याला पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र यावेळेला जो भाग आहे तो पूर्णपणे वेगळा आहे. यावेळेचं आंदोलन हे पूर्णपणे वेगळं आहे कारण यावेळेला पहिल्यांदा केवळ ॲटॉनॉमी म्हणजे स्वायत्ततेची मागणी केली गेलेली नाही आहे, अधिक स्वायत्ततेची मागणी केली गेलेली नाही आहे, तर आता पाकिस्तानपासून वेगळं होण्याची मागणी ही प्रामुख्याने केली जात आहे. आणि त्यासाठी तिथले नेते हे जाहीर सभांमध्ये भारताला आवाहन करत आहेत की आता भारताने आमच्या मदतीला आलं पाहिजे आहे. आणि अशा प्रकारचं आव्हान एवढंच नाही आहे तर ते पीओकेच्या जनतेला आव्हान करतायत की तुम्ही आता एलओसीच्या जवळ जा आणि एलओसीच्या जवळ जाऊन भारताला आव्हान करणं हे आता चाललेलं आहे. आणि त्यामुळे पाकिस्तानचं जे एकूणच लष्करी शासन आहे, तिथं लष्करी शासनच म्हणावं लागेल कारण तिथली लोकशाही नावाला आहे, शहाबाज शरीफ हे नावाला आहेत,
पाकिस्तानचं प्रशासन हे रावळपिंडीवरनं चालतं, इस्लामाबादवरनं चालत नाही. रावळपिंडी हे पाकिस्तानच्या लष्कराचं हेडक्वार्टर आहे आणि आसिम मुनीर आता हे सगळ्या गोष्टी गव्हर्न करतात. जेव्हापासून आसिम मुनीर हे लष्कर प्रमुख झालेले आहेत तेव्हापासून कोणत्याही छोट्या छोट्या आंदोलनाला साठी पोलीस फोर्स नाही तर डायरेक्ट आर्मीला उतरवलं जात आहे. हाच जो प्रकार POKमध्ये झाला, गिलगिट बाल्टिस्तानमध्ये झाला, सिमिलर प्रकार बलुचिस्तानमध्ये होतो आहे. बलुचिस्तानमधलं जे बलूच लिबरेशन आर्मीचं आंदोलन आहे त्याला निर्गुण पद्धतीने, निर्दयी पद्धतीने चिरडून टाकण्याचा प्रयत्न हा पाकिस्तानकडनं होतोय, परंतु BLA त्याला पुरून उरलेला आहे. आणि आता ज्या पद्धतीचं आव्हान बलूच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानच्या लष्कराला दिलेलं आहे, त्यांनी लष्कराबरोबर संघर्ष करून जवळपास 85% बलुचिस्तानवरती आपला नियंत्रण प्रस्थापित केलंय BLAनी. आता पाकिस्तानचं नियंत्रण हे BLAवरती राहिलेलं नाहीये. BLAनी म्हणजे बलुचिस्ताननी आता आपलं स्वातंत्र्य, त्यांच्या नेत्यांनी जो बलूच रिपब्लिक नावाचं त्यांची एक संघटना आहे, त्यांचे नेत्यांनी एक परिपत्रक काढलं आणि बलुचिस्तान आता स्वतंत्र झालाय असं घोषित केलं. आमचं स्वतःचं अँथम म्हणजे आमचं एक राष्ट्रगीत आहे, आमचा स्वतःचा फ्लॅग आहे, आमची स्वतःची करन्सी आहे, अशा प्रकारची घोषणा केली. एवढंच नाही तर बलुचिस्तानमधल्या ज्या माइन्स आहेत, मग कोळशाच्या खाणी असतील, त्या ठिकाणी गॅसच्या साठे असतील, तसंच सोन्याच्या आहेत, कॉपरच्या खाणी आहेत, याच्यावरती देखील आता बलूच लिबरेशन आर्मीचा कंट्रोल झालाय. ऑलमोस्ट आता बलुचिस्तान हा पाकिस्तानच्या ताब्यामधनं पूर्णपणे निसटलेला आहे. आता फक्त औपचारिकरित्या त्याला युनायटेड नेशनकडनं मान्यता मिळणं एवढंच बाकी आहे. तिकडं जी अफगाणिस्तानवरची बॉर्डर आहे आणि त्यासाठी प्रामुख्याने पख्तुनिस्तानची मागणी जी होती आहे, म्हणजे जो भाग अफगाणिस्तानचा आणि विशेष करून जिथं पख्तून लोकांचं प्राबल्य जास्त आहे आणि त्यांचा प्रभाव जास्त आहे असा पाकिस्तानमधला भाग आहे. हा जो भाग आहे हा प्रामुख्याने ड्युरंड लाईन जी आहे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानला वेगळी करणारी, या ड्युरंड लाईनला मधला अफगाणिस्तानचा भाग आणि पाकिस्तानचा भाग एकत्र करून एक स्वतंत्र पख्तुनिस्तान निर्माण करण्यासाठी आता पाकिस्तान तालिबाननी आपली कंबर कसली आणि त्यांनी अफगाणिस्तानच्या तालिबानबरोबर एकत्र येऊन पाकिस्तानच्या लष्कराबरोबर संघर्ष सुरू केला आहे आणि त्या ठिकाणी पाकिस्तानचं लष्कर लढतं आहे. त्यामुळे पाकिस्तान जरी बाहेर जगाला दाखवण्याचा प्रयत्न करत असला की आम्ही एकसंघ आहोत, असं आता पाकिस्तानमध्ये अजिबात नाहीये. पाकिस्तानचे तुकडे कोणत्या क्षणी होऊ शकतात अशा प्रकारची परिस्थिती आहे. POK मधला संघर्ष हा एका एक्स्ट्रीम लेवलला जाऊन पोहोचला आहे. बलुचिस्तान ऑलमोस्ट सेपरेट झालेला आहे. पख्तुनिस्तानमधला संघर्ष हा पाकिस्तान तालिबान बरोबरचा एक प्रकारचं युद्ध ऑफिशियली पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी घोषित केलंय अफगाणिस्तानमधल्या तालिबान बरोबर. त्यामुळे सगळ्या बाजूनी पाकिस्तान हा आता संघर्ष पाकिस्तानच्या लष्कराला करावा लागतो आहे आणि त्यासाठी पूर्णपणे पाकिस्तान जबाबदार आहे. कारण पाकिस्तानमध्ये प्रादेशिक असमतोल हा प्रचंड मोठ्या प्रमाणावरती, पाकिस्तानचे एकूण 4 प्रमुख प्रोव्हिन्सेस आहेत आणि या 4ही प्रोव्हिन्सेसमध्ये जो इम्बॅलन्स आहे, असमतोल आहे, हा प्रामुख्याने याला जबाबदार आहे. आणि जे बलुचिस्तान असेल किंवा POK असेल, जे पाकिस्तानच्या सगळ्या गरजा, आर्थिक गरजा असेल, तेलाच्या गरजा असेल, गॅसच्या गरजा असेल, त्या इलेक्ट्रिसिटीच्या गरजा असेल, पूर्ण करतायत, त्यांच्या माध्यमातून त्यांचा मात्र विकास होत नाहीये. आणि जो विकास होतो तो प्रामुख्याने पंजाबचा होतोय, कारण पंजाब हे जे क्षेत्र आहे ते पाकिस्तानच्या लष्कराला कंट्रोल करतं. पाकिस्तानचे 75% लष्करी ऑफिसर्स किंवा त्यांचे जे लष्करातले आर्मी ऑफिसर्स आहेत ते पंजाबवरनं येतात. किंबहुना पाकिस्तानच्या लष्कराला पंजाब आर्मी असंच म्हटलं जातं. इतकं त्यांच्याकडचा प्रादेशिक असमतोल आहे आणि आता हा प्रादेशिक असमतोल कमालीचा मोठ्या तीव्रतेने बाहेर आलाय. फॉल्ट लाईन ज्या आहेत त्या क्लिअर झाल्यात आणि आता प्रत्येक क्षेत्र स्वतंत्र होण्यासाठी संघर्ष करण्याचा प्रयत्न करतोय. एकीकडे पाकिस्तान जगाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय की आम्ही अमेरिका आणि इराणमध्ये शांततेची भूमिका कशा पद्धतीने पार पाडतो आहे, मात्र खुद्द पाकिस्तानमध्ये प्रचंड मोठी आग लागलेली आहे आणि पाकिस्तानच्या लष्कराला त्याला कंट्रोल करणं आता प्रचंड कठीण जात आहे. जर आपण POKचा विचार केला तर मित्रांनो, साधारणतः 1947 पासून 1974 हा POKच्या एकूणच राजकीय इतिहासामधला महत्त्वाचा टप्पा मानला जातो किंवा इयर मानलं जातं. कारण 1974ला POKसाठी एक राज्यघटना बनवण्यात आली, एक घटना बनवण्यात आली आणि या घटनेनुसार तिथं पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट आहे असं पाकिस्तान दाखवण्याचा प्रयत्न करतोय. त्यांचा POKचा प्रेसिडेंट आहे, POKचा पार्लमेंट आहे आणि POKची एक असेंब्ली पण आहे आणि याला आझाद POK असेंब्ली असं ते म्हणतात. त्याला
एकूण 53 सदस्य आहेत, त्यापैकी 45 हे POK मधनं डायरेक्टली इलेक्ट होतात आणि जे 12 सदस्य आहेत मित्रांनो, त्या 12 सदस्यांच्या बाबतीमध्ये 40 आणि तो 12 अशा स्वरूपाचं एकूण 53चं आहे. 41 आणि 12 असं ते डिव्हिजन आहे. 41 हे डायरेक्टली इलेक्ट होतात, तर उरलेले जे 12 आहेत हे प्रामुख्याने जे भारतातनं जम्मू आणि काश्मीरमधनं जे रेफ्युजीज किंवा निर्वासित 1947 to 74 या काळामध्ये भारतातनं पाकिस्तानमध्ये आलेले आहेत, त्यांच्यासाठी राखीव ठेवले गेलेत. मात्र हे जम्मू आणि काश्मीरमधनं आलेले निर्वासित आहेत, हे केवळ POK मध्ये सेटल झालेले नाही आहेत, तर ते संपूर्ण पाकिस्तानमध्ये सेटल झालेले आहेत. त्यामुळे ह्या 12 ज्या राखीव जागा आहेत निर्वासितांसाठी ठेवलेल्या, याच्यासाठी जे रेफ्युजीज पाकिस्तानभर पसरलेले आहेत ते निवडून देतात आणि यासाठी पाकिस्तानच्या फेडरल पार्टीज ह्या इलेक्शन कॉन्टेस्ट करतात आणि त्यामुळे कारण 53 पैकी 12 म्हणजे फार मोठी संख्या झाली ही आणि त्याच्यावरती प्रभाव हा पाकिस्तानच्या राजकारणाचा आहे आणि म्हणून जे 12 सदस्य निवडले जातात ते प्रामुख्याने पाकिस्तानच्या मेनस्ट्रीम पॉलिटिकल पार्टीचे असल्यामुळे ते कोणत्याही प्रकारच्या विकासामध्ये किंवा POKच्या स्वायत्ततेच्या मागणीमध्ये अडथळा निर्माण करतात. त्यामुळे यावेळेला POKच्या नेत्यांनी मागणी केली आहे की हे जे 12 सीट्स निर्वासितांसाठी ठेवलेले आहेत हे पूर्णपणे POK मधनं निवडले जावेत एकतर, किंवा त्याचं हे रिझर्वेशन कॅन्सल करण्यात यावं. त्यामुळे यावेळेला POKने POKच्या घटनेला चॅलेंज केलेलं आहे. त्यामुळे एका महत्त्वाच्या मुद्द्यावरती 27 जुलैला POKतली जनता ही मतदान करणार आहे आणि त्याच्यापूर्वी मोठ्या प्रमाणावरती ह्युमन राईट व्हायलेशन जे असतील, त्यांच्या POKच्या नेत्यांना, जे तिथल्या आवामी ॲक्शन लीगचे नेते आहेत त्यांना तुरुंगात टाकणं असेल, अनेक लोकांना हिंसाचारिक पद्धतीने मारणं असेल, हे सगळं सुरू केलं आहे. आणि पहिल्यांदा युनायटेड नेशनचे हाय कमिशनर फॉर ह्युमन राईट्स आहेत, त्यांनी या बाबतीमध्ये गंभीर चिंता व्यक्त केली. युनायटेड नेशन्सकडनं पहिल्यांदा परिपत्रक जारी केलं गेलं आहे आणि या परिपत्रकाच्या माध्यमातून ज्या ॲट्रॉसिटीज ह्या पाकिस्तानच्या आर्मीकडनं सिव्हिलियन्सवरती इन्फ्लिक्ट केल्या जात आहेत त्याच्या संदर्भामध्ये सिरियस कन्सर्न व्यक्त केला आहे. या उपर त्यांनी हे पण सांगितले की तुम्ही सिव्हिलियन ऑर्गनायझेशन जी तिथली आवामी लीग आहे, आवामी जनता लीग आहे, त्याला पाकिस्तानी टेररिस्ट ऑर्गनायझेशन म्हणून घोषित केलं आहे, असं तुम्हाला करता येत नाही. अर्थात युनायटेड नेशननी जे घोषित केलेलं आहे त्यामागे भारताचे प्रयत्न महत्त्वाचे आहेत. भारताने ह्या संपूर्ण संघर्षाच्या वरती कडक टीका केलेली आहे, पाकिस्तानच्या लष्करावरती, गव्हर्नमेंटवरती कडक टीका केली आहे आणि पाकिस्तान कसा सिस्टमॅटिकली ऑर्गनाइज पद्धतीने ॲट्रॉसिटीज ह्या POKच्या जनतेवरती कमिट करतोय हे भारताने अनेक व्यासपीठांवरनं दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र आता भारताला आपले एफर्ट्स इंटेन्सिफाय करावे लागतील. केवळ युनायटेड नेशनचा हाय कमिशनर फॉर ह्युमन राईट्स यांची टीका किंवा ॲम्नेस्टी इंटरनॅशनलची टीका एवढी पुरेसी नाही आहे, तर या संदर्भामध्ये जनरल असेंब्ली आणि युनायटेड नेशनच्या सिक्युरिटी काउन्सिलमध्ये याचे रिफ्लेक्शन्स आले पाहिजेत. त्यांनी या संदर्भामध्ये कन्सर्न व्यक्त करणं, एखादं रिझोल्युशन पारित करणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्यासाठी भारताला युनायटेड नेशन्समध्ये आपले जे डिप्लोमॅटिक एफर्ट्स आहेत ते येत्या काळामध्ये वाढवावे लागणार आहेत.